हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत सगळे. मित्वा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण तयार करणार पिकलेल्या केळींपासून एक झटपट होणारी आणि चटपटीत रेसिपी. आपल्या घरामध्ये जर अशी पिकलेली केळी असतील तर ती फेकून न देता त्याच्यापासून आपण एक आज नवीन पदार्थ तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत पूर्ण अशी पिकलेली काळ्या कलरची केळी. त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं एक वाटी रवा. तुमच्याकडे जो घरात अवेलेबल असेल बारीक किंवा जाड तो घेतला तरी चालेल. त्यानंतर 1 चम्मच आपल्याला इथे विलायची पावडर घ्यायची आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे बारीक रव्याचा वापर केलेला आहे आणि तो पण कच्चा आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही रवा भाजून घेऊ शकता आणि जाड रवा वापरला तरी चालेल. इथे मी जास्त पिकलेली केळी घेतलीत, कारण जर कच्ची केळी वापरली तर कच्ची केळी खायला आंबट असतात. मग जो आपण पदार्थ तयार करणार आहोत तो आंबट होण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो अशी काळ्या कलरची पिकलेली केळी आपण इथे वापरणार आहोत. तर प्रथम आपल्याला केळी इथे सोलून घ्यायची आहेत. पाहू शकता तुम्ही इथे केळीची साल वरून काळी दिसत असली तरीसुद्धा केळं आतून खराब झालेलं नाही आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण सुरीच्या सहाय्याने केळीचे छोटे छोटे काप करणार आहोत. छोटे छोटे काप केले तर ते फ्राय करताना जास्त वेळ जाणार नाही. म्हणून आपण इथे मोठे काप न करता छोटे छोटे काप करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व केळी व्यवस्थित सोलून त्याचे छोटे छोटे काप करून घेतले. आता आपल्याला हे केळीचे काप फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये 2 ते 3 चमच तूप घातले. तूप चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत केळीचे काप. गॅसची फ्लेम स्लो करून आता आपल्याला ही केळी स्लो गॅसवर थोडी फ्राय करून घ्यायची आहेत. चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी लाख मोलाचे असते. केळीचे काप कढईला लागणार नाहीत म्हणून आपण स्लो गॅसवरच 1-2 मिनिटांनी सारखे हलवत राहणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही 5 मिनिटातच किती छान ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि खाली कढईला सुद्धा लागलेली आहे. ग्रेव्ही तयार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत 1 वाटी बारीक रवा. आता रवा आणि ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच रवा आणि ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स होईपर्यंत अर्धा मिनिट आपण हे हलवत राहणार आहोत. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आहेत 1 चमच विलायची पावडर. आता विलायची पावडर आणि रवा थोडं मिक्स करून घेऊ. विलायची पावडर मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आहे 2 वाटी गरम पाणी. हे उकळलेलं गरम पाणी ओतत असताना आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे, कारण कढईसुद्धा गरम असते आणि उकळलेलं पाणी असतं. गरम वाफ अंगावर येऊ शकते. म्हणून आपण इथे गॅसची फ्लेम स्लो करून गरम पाणी ओतायचं आहे आणि मग पटकन झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच झाकण ठेवून आपण रवा 1 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत. 1 मिनिट झालेलं आहे. झाकण काढून घेऊ. हलक्या हाताने आता रवा व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे याच्यामध्ये गुठल्या राहणार नाहीत. तर पहा इथे ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपण 2 वाटी गरम पाणी घ्यायचं आहे. इथे तुम्ही गरम पाण्याऐवजी गरम दुधाचा सुद्धा वापर करू शकता. तर पाहू शकता तुम्ही रवा इथे व्यवस्थित शिजलेला आहे आणि कढईला सुद्धा लागलेला नाही. आता आपण गॅस बंद करून रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही इथे पाण्याऐवजी दुधाचा सुद्धा वापर करू शकता, पण ते शक्यतो गरमच असलं पाहिजे, नाहीतर मग रवा चिकट होण्याची शक्यता असते. म्हणून आपण इथे गरम दुधाचा किंवा गरम पाण्याचा वापर करणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे रवा किती छान मस्त मऊ असा शिजलेला आहे. आता आपण इथे रवा गरम असतानाच त्याचे छोटे छोटे लाडू तयार करून घेणार आहोत. रवा गरम असतानाच आपण त्याचे छोटे छोटे लाडू तयार करून घेऊ. मी सांगितल्याप्रमाणे रव्याचं आणि दुधाचं किंवा पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलं तर लाडू पहा किती छान व्यवस्थित आणि पटकन तयार होतात. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण इथे लाडू तयार करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे छोटे छोटे लाडू तयार झालेले आहेत. आता आपण त्याला तुपामध्ये फ्राय करून घेऊ. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये 2 चमच घी घालणार आहोत.
आता घी व्यवस्थित तापल्यानंतर हलक्या हाताने तयार केलेले लाडू आपण कढईमध्ये घालणार आहोत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका, म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. आता आपण गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवून हलक्या हाताने हे लाडू 2 मिनिटासाठी कढईमध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. पाहू शकता तुम्ही लाडूचा कलर पहा किती छान चेंज झालेला आहे. आता आपण हे लाडू एका बाउलमध्ये काढून घेऊ. तुम्हाला जर शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर असे छोटे छोटे लाडू तयार करून नंतर ते तुपामध्ये 2 ते 3 मिनिटासाठी फ्राय करून खाऊ शकता. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ते रवा करताना साखर टाकू शकता, पण लहान मुलांसाठी आणि शुगरच्या पेशंटसाठी काहीतरी हेल्दी बनवायचं म्हणून आपण आज इथे हा पदार्थ तयार केलेला आहे. म्हणून आपण इथे रवा तयार करताना इथे साखर टाकलेली नाही. लहान मुलेसुद्धा अशा प्रकारे लाडू पाहून खूप खुश होतात. म्हणून जर बाळ शिरा खात नसेल तर अशा प्रकारे लाडू तयार करून आपण त्याला खाऊ घालू शकतो. उरलेला जो शिरा होता त्याच्यापासून परत आपण एक दुसरा नवीन पदार्थ तयार करणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण चौकोनी आयताकार असा आकार देऊन ही छोटी छोटी बिस्किट तयार करणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही आयताकार अशी छोटी छोटी बिस्किट तयार झालेले आहेत. आता आपण गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 चमच घी टाकले. घी व्यवस्थित तापल्यानंतर जी आपण छोटी छोटी बिस्किट तयार केली होती त्याला रव्याचं कोटिंग देऊन थोडं फ्राय करून घेणार आहोत. ही बिस्किटंसुद्धा आपण फ्राय करताना गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवून अर्धा मिनटासाठी फ्राय करून घेणार आहोत. अर्धा मिनटं झालेलं आहे. आता आपण बिस्किटांना पलटी देऊन घेऊ. तर पाहू शकता तुम्ही बिस्किटांची एक बाजू व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण सगळ्या बिस्किटांना हलक्या हाताने पलटी देऊन घेऊ, म्हणजे त्यांची खालची बाजूसुद्धा व्यवस्थित शिजेल. आता इथे कच्ची राहिलेली बिस्किटांची बाजूसुद्धा आपण अर्धा मिनटं थोडी फ्राय करून घेऊ. अर्धा मिनटं झालेलं आहे. बिस्किटं कशी व्यवस्थित दोन्ही बाजूने फ्राय झालेली आहेत. आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर या बिस्किटांच्या वरती साखर टाकून ही बिस्किटं खाऊ शकता. आहे की नाही हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ. शुगरच्या पेशंटला सुद्धा काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखं वाटतं. मीतला सुद्धा वाटलं आज मम्मा नेहमीप्रमाणे शिरा बनवते, पण लाडू आणि बिस्किटांची प्लेट समोर नेल्यावर मीत खूप खुश झाला. अशा प्रकारे वेगळं काहीतरी केल्यामुळे मुलंसुद्धा खूप खुश होऊन खातात. तर कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच मस्त चमचमीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन गोड रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि घरामध्ये जर अशी पिकलेली केळी असतील तर ही रेसिपी करून पहा आणि मग रेसिपीची टेस्ट कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा.